नमस्कार, मी प्राध्यापक रवींद्र राऊत. आज आपण प्राकृतिक भूगोल प्रथम वर्ष कला शाखेतील प्रकरण क्रमांक 4चा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये प्रकरणाचं नाव आहे जलावरण आणि आपण सागरतळ रचनेचं सामान्य स्वरूप अभ्यासणार आहोत. प्रस्तावना. सागरतळ रचनेचे सामान्य स्वरूप सातत्यपूर्ण उतार, महाद्वीपीय ढाल, महाद्वीपीय प्रकार, ग्रेनाइट क्रस्ट आणि सागर बेसाल्टिक क्रस्ट दरम्यानची सीमा चिन्हांकित करते. प्रशांत महासागराच्या तुलनेत अटलांटिक महासागराचा पाणथळ मैदान मोठ्या प्रमाणात आहे. याचा अर्थ असा आहे की नद्या गाळ वाहून आणतात, पण अटलांटिक व भारतीय उपसागरामध्ये हे प्रमाण तुलनेने कमी आहे. समुद्रातील ज्वालामुखी बहुतेक वेळा ग्रेनाइटहून उगवतात. कधीकधी हा मोठ्या पाण्याच्या ज्वालामुखीचे शिखर ज्वालामुखीय बेट बनवण्यासाठी पृष्ठभागापर्यंत पोहोचतात. पहिला आपला आहे समुद्रबुड जमीन. भूखंडाचा समुद्रात बुडालेला उथळ भाग म्हणजे समुद्रबुड जमीन होय. थोडक्यात भूखंडाच्या किनाऱ्याजवळील पाण्यात बुडालेली जमीन किंवा जलमग्न जमीन म्हणजे समुद्रबुड जमीन होय. सागर किनाऱ्याला लागून असलेला सुमारे 200 किलोमीटर खोलीच्या भूभागास समुद्रबुड जमीन असे म्हणतात. सागरतळाचा सुमारे 26 दशलक्ष चौरस किलोमीटर म्हणजेच जलभागाचा 10% भाग किनाऱ्यापासून सागराकडे उतार होत गेलेला असतो. हा उतार 2 ते 5 अंश इतका असतो. समुद्रबुड जमिनीची रुंदी काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी असते. एखाद्या किनाऱ्याजवळ विस्तृत सपाट मैदान असेल तर समुद्रबुड जमीन मंद उताराची असते आणि अधिक विस्ताराची असते. या उलट जर समुद्रकिनारा पर्वतरांगेचा किंवा रुंद पठारी असेल तर तेथे तीव्र उताराची व कमी विस्ताराची समुद्रबुड जमीन असते. अँडीज पर्वतामुळे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर समुद्रबुड जमीन कमी विस्ताराची म्हणजे 16.16 किलोमीटर आढळते. याउलट उत्तर जलावरण प्रमाणे खोली किनाऱ्यावर समुद्रबुड जमीन कमी विस्ताराची आढळते. पूर्व किनाऱ्यावरील समुद्रबुड जमीन जास्त विस्ताराची आढळते. भारतात पश्चिम किनारपट्टीलगत समुद्रबुड जमिनीची रुंदी सुमारे 330 ते 80 किलोमीटरपर्यंत आहे. समुद्रबुड जमिनीवर विविध महासागरात जागतिक किनारपट्टीलगत प्रमुख मासेमारी क्षेत्र आहे. अटलांटिक महासागरात डॉगर बँक, ग्रँड बँक ही प्रसिद्ध मासेमारी क्षेत्र आहे. याशिवाय समुद्रबुड जमिनीवर खनिज तेल सापडते. उदाहरणार्थ मुंबईजवळील बॉम्बे हाय तेल क्षेत्र. पुढचा आहे खंडांतर्गत उतार. समुद्रबुड जमीन संपल्यानंतर महासागरात जी तीव्र उताराचा भाग आहे त्या तीव्र उताराच्या भागाला खंडांतर्गत उतार असं म्हणतात. थोडक्यात समुद्रबुड जमीन व सागरी मैदान यांना जोडणारा दुवा म्हणजे खंडांतर्गत उतार होय. खंडांतर्गत उताराची रुंदी 18 ते 36 किलोमीटरपर्यंत व खोली 4000 मीटरपर्यंत आढळते. तसेच याचा उतार 1 अंश ते 37 अंश दरम्यान असतो, पण काही ठिकाणी उतार अधिक असतो. सर्व महासागराच्या एकूण क्षेत्रफळापैकी 8.55% क्षेत्र खंडांतर्गत उताराने व्यापले आहे. पॅसिफिक महासागराने 7%, अटलांटिक महासागराने 12.4% व हिंदी महासागराने 6.5% क्षेत्र खंडांतर्गत उताराने व्यापले आहे. मैदानी क्षेत्रापेक्षा पर्वतीय किनारी भागात उतार अधिक तीव्र आढळतो. उत्तर व दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यालगत अनुक्रमे रॉकी व अँडीज पर्वतामुळे खंडांतर्गत उतार तीव्र झाले आहेत. सेंट पॉलच्या किनाऱ्याजवळ 62 डिग्री, सेंट हेलच्या किनाऱ्याजवळ 40 डिग्री, स्पेनच्या किनाऱ्याजवळ 30 डिग्री व भारताच्या किनाऱ्याजवळ 5 ते 15 डिग्रीपर्यंत खंडांतर्गत उतार आढळतो. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे सागरी मैदानं. त्याला डीप सी प्लेन्स असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. भूखंड उतारावर बहुतेक सागरतळ सखल, सपाट व मंद उताराचा असतो. विस्तृतपणा आणि सपाटी ही सागरी मैदानाची वैशिष्ट्ये आहेत. सागरातील 3000 ते 6000 मीटर खोलीवरचे
मोठे क्षेत्र सागरी मैदानांनी व्यापलेले आहे. अशी विस्तृत मैदाने भूपृष्ठावर कुठेही आढळत नाहीत. भूखंड उतारावरून वाहून आणलेला गाळ सागरी मैदानावर वाहून येतो. यामुळे मोठी सपाटी तयार झालेली असावी. यामध्ये प्राणीजन्य व वनस्पतीजन्य निक्षेपांचे प्रमाण सागरी मैदानावर जास्त आढळते. पुढचा आणि चौथा मुद्दा आहे सागरी डोह व गर्ता. त्याला ओसेन डिप्स असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. सागरी मैदानावर काही ठिकाणी जे खोलगट भाग असतात त्यांना सागरी डोह असे म्हणतात, तर अधिक खोली असणाऱ्या भागाला सागरी गर्ता असे म्हणतात. सागरी गर्ता हा अतिखोल, अरुंद व तीव्र उताराचा असतात. सागरी डोह चारही बाजूने उतार मंद व कलता होऊन मध्यभागी खोलगट भाग झालेला असतात. पण काही ठिकाणी अधिक खोलीच्या दरीप्रमाणे तीव्र उताराचा व अरुंद तळाच्या भागाला सागरी गर्ता असं म्हणतात. सागर तळाचा सुमारे 7% भाग हा सागरी डोह व सागरी डोहांनी व्यापलेला आहे. ज्वालामुखी व भूकंपाच्या प्रदेशालगतच्या समुद्र तळावर सर्वसामान्य सागरी डोह व सागरी गर्ता आढळतात. या जगात एकूण सागरी गर्ता 57 असून त्यातील सर्वाधिक 32 गर्ते या पॅसिफिक महासागरात, 19 गर्ता अटलांटिक महासागरात व 6 गर्ता हिंदी महासागरात आहेत. जगातील सर्वाधिक खोलीचा गर्ता हा पॅसिफिक महासागरात आहे. तसेच सर्वाधिक खोलीचा गर्ता मरियाना गर्ता 11,022 मीटर ही पॅसिफिक महासागरात आहे. मारियाना गर्तालगतच चॅलेंजर गर्ता असेही म्हणतात. मारियाना गर्तेचा शोध सन 1957 मध्ये रशियन जहाजाने लावलेला आहे. त्यानंतरचा पाचवा मुद्दा आहे सागरी पठार. त्याला ओशन प्लॅटू असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. सागरी मैदानापेक्षा कमी खोलीचा परंतु उंचीचा सपाट व विस्तृत भागाला सागरी पठार असं म्हणतात. जगातील महासागरात 184 महासागरीय पठारे आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड जवळील दक्षिण पॅसिफिक प्रदेशात सर्वाधिक महासागरीय पठारं समाविष्ट आहेत. आग्नेय प्रांताची उत्पादित महासागरीय पठार सहसा हॉटस्पॉट, मॅटल प्लेन्स आणि आइसलँड, हवाई केप वर्दे आणि कॅर्गुलेन्स सारख्या ज्वालामुखी बेटांशी संबंधित आहे. 3 सर्वात मोठे पठार कॅरिबियन, ऑटोग्ना, जावा आणि मध्य पॅसिफिक पर्वत थर्मलवर स्थित आहे. इतर महासागरीय पठार तथापि स्फटिकयुक्त महाद्वीपीय क्रिस्ट बनलेले आहे. उदाहरणार्थ फॉकलँड पठार, लॉर्ड होव राईज व कर्गेवेल, सेशल्स आणि आर्क्टिक रेंजचा भाग. मोठ्या आग्नेय प्रांतांनी बनलेला पठारे ही भारतातील दख्खन व युनायटेड स्टेट्समधील साप नदीच्या सागरी किनारपट्टीच्या महाद्वीपीय पूरबेसलगतच्या सीमेत तयार झालेली आहेत. महासागरीय पठारं ज्यांच्या सबमरीन पठार असेही म्हणतात. मोठ्या पाणबुड्यांच्या उंचीच्या सभोवताली समुद्राच्या सभोवताली सुमारे 200 मीटर वेगाने वाढते आणि प्रामुख्याने विस्तृत, तुलनेने सपाट आणि हळुवारपणे शिंपडलेल्या शिखराद्वारे वैशिष्ट्यीकृत केले जाते. पृथ्वीवरील भूमध्य पॅसिफिकच्या अल्बाट्रॉस पठाराला आता पूर्व पॅसिफिक रिज या नावाने ओळखले जाते. शेवटचा मुद्दा आहे सागरी पर्वत. त्याला ओशन माउंटन असं म्हटलं जातं. सागरी मैदानातील जास्त उंचीच्या व पाण्याच्या आत असलेल्या उंच अणकुचीदार भागाला सागरी पर्वत असे म्हणतात. समुद्रातील बहुतेक सर्व ज्वालामुखींचे अवशेष यापासून या पर्वतरांगा बनू शकतात. शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की जगातील महासागरात 1 लाखापेक्षा अधिक सागरी पर्वत आहेत आणि त्यापैकी केवळ 30,000हून अधिक एकट्या पॅसिफिक महासागरात आहेत. उदाहरणार्थ डॉल्फिन रिज, चॅलेंजर रिज, कोस्ट माउंट
पश्चिम उत्तर अमेरिकेच्या पॅसिफिक कोस्ट रेंजमधील प्रमुख पर्वतशृंखला आहेत. दक्षिण पश्चिम युनेस्कोपासून अलास्का पॅनहँडल किंवा पूर्वेस ब्रिटिश कोलंबिया सर्व कोस्ट फ्रेंच नदीपर्यंत पसरत आहेत. माउंटन श्रेणीचे नाव त्यांच्या समीपतेपासून समुद्राच्या किनारपट्टीपर्यंत येते आणि बहुतेकदा कोस्ट रेंज म्हणून कॅस्केड ज्वालामुखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्वालामुखीय प्रणालीच्या उत्तरेस समाविष्ट आहे. कोस्ट पर्वत पॅसिफिक कोस्ट रेंज पॅसिफिक माउंटन सिस्टम नावाच्या मोठ्या पर्वत प्रणालीचे भाग आहेत, ज्यात कॅस्केड रेंज, इन्सुलर पर्वत, ऑलिम्पिक पर्वत, ऑरेगॉन कोस्ट रेंज, कॅलिफोर्निया कोस्ट रेंज, सेंट एलिझास पर्वत आणि चुंगच पर्वत कोस्ट पर्वत देखील अमेरिकन कॉरिडॉरचा भाग आहे. त्यानंतर सागरी बेटं. सागराच्या पाण्यातील सागरी पर्वताचा जो डोकावणारा शिखराचा भाग असतो त्यास सागरी बेटं असे म्हणतात. अटलांटिक महासागरातील द्वीपसमूहातील ही सूची आहे. यात सर्वात मोठे ग्रेट ब्रिटन म्हणून युनायटेड किंगडममध्ये सर्व बेटे प्रत्यक्षात अटलांटिकमध्ये किंवा सीमा ओलांडताना नाहीत. गल्फ आणि समुद्रामध्ये बेटे एक स्वतंत्र विभागात समाविष्ट आहेत. महासागरातील बेटं समुद्राच्या पृष्ठभागावरील शिखरासह समुद्रसपाटीपासून उगवलेल्या सीमाद्वारे तयार केली जातात आणि द्वीपकल्पीय टेक्टोनिक प्लेट्सचा भाग नाही. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका, हिंदी महासागर समुद्रकिनारे, फिकट पाण्याची आश्चर्यकारक बेटे पृथ्वीवरील सर्व आकर्षक समुद्रकिनाऱ्यांपैकी एक मानले जाते. उदाहरणार्थ बंगालच्या उपसागरातील अंदमान निकोबार बेट. या आकृतीमध्ये सागर तळाची एक रचना दिलेली आहे. महाद्वीपकल्पीय तट म्हणजेच आपण त्याला सागरी. धन्यवाद.